नमस्कार. नमस्कार. सिविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानं आपलं पण स्वागत आहे. योगायोगच होईना झालं आहे. आपलं एकदा पूर्ण नाव आणि ॲड्रेस. माझं नाव विकास शहाजी साळुंखे, मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. कोरेगावपासून आमचं गाव आहे 9-10 किलोमीटर आणि सातारापासून एक 20-22 किलोमीटर अंतर आहे गावचं. आपला मोबाईल नंबर 74 20 99 21 47. पुन्हा एकदा सांगा आवाजाने. 74 20 99 21 47. अल्टरनेटिव्ह. 98 90 49 28 43. ठीक आहे. तर हे कुठले माणसं आहेत किंवा कुठून आलेत? हे माऊली शिंदे पंढरपूरचे आहेत. म्हणजे यांच्या पंढरपूरमध्ये आपण बऱ्याच गाय दिलेत आहे, पण माऊलींना कधी योगायोग नव्हता आला गाय द्यायचा. त्यांनी बराच आता त्यांच्या दोन ऐका. माऊली तुम्हीच सांगा, तुम्ही नाही काय आपलं सांगा. पूर्ण नाव. माझं नाव ज्ञानेश्वर हरशिंदे, राहणार चिलावाडी, तालुका पंढरपूर. तिकडनं इतक्या लांब येण्याचं म्हणजे कसं काय, कसा योग? काय झालं तिकडून निघताना बेच कारण एकच की योगायोग म्हणजे असा ह्याच्या 3 वर्षाखाली मी आलतो, पण आमचा काय त्यावेळेस बी व्यवहार झाला नव्हता. 4दा येणं झालं पण व्यवहारच झाला नव्हता. हे आज व्यवहार झाला. काय कशामुळे व्यवहार होत नव्हता काय? म्हणजे एवढं जर लावा भेट होतो मी, म्हणजे दबकत होतो आणि इकडून जाऊन दुसरीकडे जरा चुकी या ठिकाणी पडल्यामुळे थोडा राडा झाला. शेवटी इथंच यावं लागलं. आज म्हणजे फिरून. सगळीकडे फिरून आला. फिरून आलो, लय फिरलो. 3 वर्ष सगळीकडे फिरून आलोय, शांत राहिलो. एक गोष्ट असे आणि त्यांचा माझ्या व्यवहारात किती फायदा माहिती आहे का? 5,000 फरक पडतो. 4-5 हजार रुपये. किती 1 60 1 65 व्यवहार असायचा की मला मी 60 ला 65 लावायचं. ह्यात फायदा. ती पण कसं आपलं नाही का एकदम बॉटम म्हणजे खिशातलं पैसे जायचे वेळेस. पण ह्यापर्यंत तसं नाही केलं. म्हणलेल्या शब्दालाच गाय घेतली बरं का. तुम्ही म्हणाल तेवढ्यालाच गाय. 1 रुपया बोललो नाही, कमी करायचा शब्द तोंडात काढला नाही ह्या बारीनं. म्हणजे बाहेरच्या अनुभवानुसार. बाहेरच्या अनुभवानुसार नाही विश्वासच तेवढा ठेवला आहे माणसानं. 1 रुपया आता बरं मला तुम्ही सांगा रिझल्ट घेतला पंढरपुरात बऱ्याच गाय गेल्या तर माझी एक गाय सिंगल गाय फिरली गेली पंढरपूरमध्ये कुठे आहे का? नाही फेल नाही गेली. आमच्या फुलचिंचुली पाहुण्याला दिली गाय कोणाला फेल नाही. 40 लिटर बी आहेत, 30 लिटर बी आहेत, 42 लिटर बी आहेत. फक्त काय होतं डिपेंड ऑन आपण कशी सांभाळणी करतो गायची त्याच्यावरचे. आणि आता तुम्हाला फर्स्ट गाय दाखवा आपण, बाकी वाचल्या पण गाय तुम्हाला सांगतो मी. बघा दाताला एकच दात आहे आत्ताशी, उगवला नाही अजून, उगवते. अगदी सहज काढायचं गेलं तर 28-30 लिटर पहिल्यावर काढते. हे आता ही दुसरी गाय, ही पहिल्यावर 36 लिटर चालले, दुसऱ्या वेताला आता खाली होती गाय. नाही म्हणून तरी आपली सरासरी लय पुढचं बोलण्यापेक्षा अगदी सगळ्यात हलकं दूध दिलं तर 30 लिटर दूध देईल आणि काढणार तर 40 लिटरपर्यंत दूध दिलं आरामशीर. आता ह्या गायांची जी रेंज असते सरासरी 1,50,000 ते 2 लाखाच्या मध्ये. 2 लाख बी नाही, 1,50,000 ते 1,80,000च्या मध्ये. बरोबर ना, आहे की नाही? वाढून बी सांगायचं नाही, कमी बी नाही. आता ही पहिल्यावर कालोड आहे. दाताला हां दाताला 4 दात. क्वालिटी बघा की हीच वासरं आहेत ना भविष्य काढावं. म्हणजे ऑलमोस्ट फक्त दूध द्यायला तयार. 4 दात म्हणजे ऑलमोस्ट आपण एक 28 महिन्याचं पकडू शकतो किंवा 30 महिन्याचं आसपास वासरू पकडू शकतो. ही ज्या घरी जातील ना तिथं सोनं करतात पुढं जाऊन, म्हणजे दूधच द्यायचं यांनी, काय विषय नाही. पण माझ्या अनुभवानुसार आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स मी एकदा माऊली सगळी या काय मला शेतकऱ्याला 4 गोष्टी सांगायच्यात. भला व्हिडिओ लांब होईल का होईल, पण 4 गोष्टी नॉलेजच्याच भेटतात. मी माझ्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये कमीत कमी एक 7-8 हजार गाई विकली असेल, म्हणजे प्रॅक्टिकल. समजा तुम्ही पण बघितली गाय किती विकली किंवा काय झालं. बेंगलोरला गेलो, छत्तीसगडला गेलो, गुजरातला गेलो, पंजाबला गेलो, जिथं जिथं चांगली गाय भेटते तिथं गेलो, ज्या ज्या एरियात. पण ओव्हरऑल जर शेतकऱ्याला जर टिकवणारी गाय म्हणा गेलं माझ्या दृष्टिकोनातनं, मी बेंगलोरचं गाय विकतो मग बेंगलोरची लाल बिलकुल करणार नाही. पंजाबची गाय चांगली आहे, पण कोणाला जो अतिहुशार आहे म्हणजे या धंद्यातला जो प्रो आहे, ज्याला नॉलेज चांगलं आहे, की गाई आजारी पडायच्या अगोदरची ज्याला लक्षणं समजतात त्या शेतकऱ्यासाठी पंजाबची गाय चांगली. पण कोणती जी 40 लिटरचे वर दूध काढायचे त्याच्यासाठी पंजाबची गाय चांगली. पण ओव्हरऑल पॅकेजमध्ये जर शेतकऱ्याला 25 लिटरपासून 40 लिटरपर्यंत जर गाय पाहिजे असेल, त्याला एकमेव पर्याय पुढं भविष्य टिकवायचा बेंगलोर. एकमेव. कारण की बेंगलोरची गाय म्हणजे बेंगलोरमधली गाय माझ्या हिशोबानं आज बी आपल्या घरी गाय आहे, एक सिंगल गाय फेल होत नाही. का तर आपण विश्वासानं सांगू शकतो की ही गाय दूध देईल. इथल्या लोकल जगांचं काय आहे की दिसते ॲक्टिव्ह, पण वास्तविकता माऊलींचं आहे का तेवढं. आता तुमच्याकडे आता माऊलींच्याकडे बऱ्याच ठिकाणी गाय घेतल्या, वास्तविकता किती लिटर हायेस्ट दूध आलं? हायेस्ट एक 14 लिटर 13 लिटर एका टायमाला. एका टायमिंगला 28-27 लिटर. आता जस्ट 1-4 गाय दिल्या मी, सागर म्हणून पोरग आहे. माऊली त्याला काय सांगितलं त्यात बी 10 गाय लागते तेवढ्या दुधाची. त्यात बी 10 लिटर देणारे 10 ती आहेत. पण आता तुम्हाला सांगतो, सागर म्हणून एक पोरगा आलं मगाशी माझ्याकडे, तो त्यानं आयुष्यात दूधधंदाच केला नाही. आयुष्यात दूधधंदा कसला माहीत नाही. त्या पोराकडे आमच्या 32-34 लिटरच्या गायत का नाही माऊली? हो आहे.
कधीच केला नाही धंदा. फक्त काय की त्याला माझ्या भरोसा होता की त्याला म्हणलं सागर तुला मी टिकून देतो. म्हणजे जर माणसानं भरोसा ठेवला तर आता करू शकतात. ही गायांची क्वालिटी बघावी का नाही 30-30 लिटर पाहिल्यावर चालत. आपण कुठं म्हणतो 40 चालावी मग पुढच्या त्याला ऑटोमॅटिकली बऱ्याचदा काय होतं गायांची क्वालिटी आहे हो, पण ते सांभाळण्यासाठीची आता त्याला बी एक विषय सांगतो. या इकडे आतमध्ये नाही त्यामध्ये आता इकडे ती गोल्ड आहे. गोल्ड म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो 40 लिटर दूध देणारच म्हणलं की देणारच. मग ही क्वालिटी जर असेल ना शेतकऱ्याकडं तर शेतकरी हमखास. आता मी एकतर बोललो माझा व्यापारी म्हणून मी बोलले बाबा 40 देईल किंवा काय देईल. शेतकऱ्याच्या नजर तुम्हाला काय वाटतं ही तेवढं दूध देऊ शकते का? मी हां 101% दूध देणार. फक्त काय झालं की एखाद्याला मर्सिडीज दिली ना तर त्याला चालवायचं नाही कळायला दोष कोणाचा. त्याच्यामुळे कसं होतं की काय चालवणारच आहे. आपण काय करतो सगळ्यात महत्त्वाचं मी माझं एक साध्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतोय मेन 3 गोष्टीवरती हा धंदा चालतो दूध धंदा माझ्या हिशोबानुसार. ब्रीड फीड मॅनेजमेंट बरोबर आहे. सगळ्यात पहिलं याकडं सगळ्यात फर्स्ट तुमच्याकडं असणारं गाईचं ब्रीड हे चांगलं असावं. त्याच्यानंतर असणारं फीड जे तुम्ही चारा पाणी म्हणजे चारा असेल तुमचा गोळीपेंड असेल सुगरास असेल काय ते चांगलं असावं. तिसरी गोष्ट मॅनेजमेंट तुमचं रखरखाव. मॅनेजमेंट म्हणजे कसं समजा आता माझ्या गाय एवढ्या बेंगलोरमधनं येऊन एक बी गेटरेसमध्ये दिसते का तुम्हाला? सिंगल गेटरेसमध्ये नाही का? तर मॅनेजमेंट मला माहिती आहे की या गाईचं नाकाला पाणी सुकलं की मला माहिती आहे उद्या आजारी पडणार आहे. तुम्हाला माहीत असताना तुम्ही इंजेक्शन गोळी का लावत नाही? तुमच्याकडे साधी पॅरासिटामॉल नाही. आज कितीतरी शेतकरी असेल की त्यांच्या घरी 2 लाख रुपयाची गाय पण 100 रुपयाचं थर्मामीटर नाही. दोष कोणाचा? डॉक्टरचा का शेतकऱ्याचा? शेतकऱ्या. बरं तुम्ही 2 लाख रुपयाची गाय घेता 1.5 लाख रुपयाची गाय घेता 100 रुपये थर्मामीटर नाही घेऊ शकत का समजू? आपण सांगतो त्यांना बाबा कमीत कमी ॲटलिस्ट इकोडासच्या गोळ्या ठेवा. इकोडासमध्ये काय आहे? इकोडास ठेवा, प्रोविसॅक ठेवा. ईस्ट कल्चर पोटातलं कमी झालं की गाय चारा पाणी कमी करते. बाबा चारा कमी खायला गेलं की 2 गाय उचलायचं म्हणून टाकायचं अडचण काय? जर माऊली तेवढ्या गोष्टी जर आपण केल्या ना तर काही पुढं चारा ड्रॉप करत नाही. म्हणजे ह्याच्यात आपण म्हणतो ना फीड ऑफ करत नाही. फीड ऑफ केल्यानंतर काही ह्या शेंगणीच राहते. बरं वेळा थोडासा हलका ताप आहे, अंगदुखी आहे किंवा काय आहे, काहीच नाही जमलं तर मिनलेक्स प्लस आहे, NPCR आहे, प्रॉक्झिमेन पॅरासिटामॉल ड्रग आहे. ते काय होतं ऑटोमॅटिकली त्या गोष्टी कव्हर करून जाते. जर हे सामान्य गोष्टी आहेत. 3 गोष्टी आहेत. एक इकोडास NPCR ऑक्सिडेटर सायक्लिंग काहीच नाही जमलं तर गोड्यात ठेवा. आणि मास्टरडिससाठी काहीच नाही जमलं तर पेनिस्ट्रीन जी 35 रुपयाला ट्यूब भेटते ना ती ठेवली ना तरी गाई मार्केटात बरा होतो. त्याच्यामध्ये ना स्टेरॉइड आहे. माणसाला अजून माहीत नाही माणसं पेनिस्ट्रीनला हलक्यात घेतात. माऊली 1 नंबरची ट्यूब पण स्वस्त आहे म्हणून तिची किंमत नाही. आमचं तसं झालंय किती बी द्या कमीच नाही किंमतच नाही राहिली. आपण विषय काय होतो आता बऱ्याचदा म्हणजे व्यापाऱ्याला काय 4 दिवस काय सांभाळायचे तर लक्ष देणं सोपं पडतं. आता काय काय शेतकऱ्याला वर्ष 10 वर्ष सांभाळायचे त्यानं कसं लक्ष द्यायचं? ऐक काय समजू बघायचं? तुझ्या घरी बी गाय आहेत माझ्या बी गाय आहेत. मला एक सांग सिंगल गाय ट्रबलमध्ये आहे का आमची? ऊन आहे काय आहे? ही गाय ना ओरिजिनल बेंगलोर द्यावं लागतं. मी 1000 किलोमीटर गाय आणण्यासाठीच काय होतं मला इथं काही भेटत नाही का? 1000 किलोमीटर काय? ही जी शेतकरी आहेत ना ही माझ्याकडे विश्वासाने येणार ह्यांचा कुठं दगापाटका होऊ नये. आणि ह्यांचा दगापाटका झाला तर माझ्या अंगडी येतोय. ही भरोसा आली आहेत माणसं. ह्यांना आपण कसं फसवणार मला सांगा काय बघ. 700-800 किलो वजनाचे गाय आहेत काय माऊली? जर BCS किती असेल तरी BCS 3.5-4च्या मध्ये 3 ते 4च्या मध्ये ॲव्हरेज BCS. ही पण काय बघा दुसऱ्या त्याचे क्वालिटी बघितली इकडून बघा. कसलं जाळायचंय दादा इकडं बघा. म्हणजे आता ही ॲव्हरेज क्वालिटी देतो का ना आपण हिनं फ्रेट. आता हिचा ती मोठी काय मग तिचा 2 लाख रुपयाच्या आजूबाजूचा रेट आहे. ठीक आहे. बाकी सगळे 1.5 ते 2 लाखाच्या मधले येतं काही किंवा काही 1.25 लाखाची बी आहे काही 1.10ची बी आहे असे आपण देतो. पण ज्या ज्या गाय देतो शेतकऱ्यांना मी ती त्या बाबा चांगल्या क्वालिटीच्या देतो द्यायला प्रयत्न करतो आहे. आता कसं होतं बेंगलोरमधनं गाय आणणं आणि इथं देणं आजची माझं आता मोबाईलमध्ये शूटिंग करतो आपण नाही तर रेकॉर्डिंग तर गाडी पकडायचं प्लॅनिंग असते माणसांचं की इथं पकडायची तिथं पकडायची. बेंगलोरनं काय आणणं इतकं सोपं विषय नाही आहे. बेंगलोरमध्ये आपल्यापेक्षा इथल्यापेक्षा 10-20 हजार रुपये दर जादा आहे. प्लस तिथलं येणारं ट्रान्सपोर्ट परत तिथनं घेणारी जबाबदारी. आता काय होतं गाय ऑटोमॅटिक समजा इथं काही लाख रुपयाला भेटणं असले तर बेंगलोरमध्ये 31ला घ्यायला लागते. बरं 10,000 ट्रॅव्हलिंग धरलं तर 31ला आली. पण आम्ही किती रुपयाला विकायची ऑटोमॅटिक 30,000 रुपये गाय मागतो. म्हणजे होतीच ट्रान्सपोर्ट पण काही ओरिजिनल येते. लोकांचे काय करतो मला शेतकरी 10-20 हजारासाठी काही घेतो फसतो. आता तुमचं जर कसं काय झालं शेतकऱ्यांना ओळखायची कशी? हे बेंगलोरचीच आहे का इथली? मला एक समजावून झालंय आजकाल तर नकली झालं दिलंय. बेंगलोरची स्टेटस आणि लोणीची गैर. आता बाकीच्यांचं नाव सोडा. विकास साळुंखेनंच आता आम्ही कशी ओळखायची की हीच ती गाय जी आता बेंगलोर बेंगलोरचं जी स्किन येते का नाही ती अलगच येते यात. म्हणजे स्किन लेवल ब्रीड लेवल अलग दिसते. आता कसं मला डोळ्यात बसली की आमची बेंगलोरची गाय आम्हाला की लागते.
आणि मला समजा जर माझी काही बेंगलोरचे तर बेंगलोरच्या कसं बेंगलोरमधला व्हिडिओ असेल ना, आता मी घेऊन जातोय फक्त बेंगलोर मधला व्हिडिओ हीच आता कसा हा. आहे व्हिडिओ कुठे बी असतात कुठे बी सिमेंटचीच कुठं घर कसं आहे असतं तसं नसतंय. सगळीकडे सिमेंटचीच घर आहे ती. असं बेंगलोरचं काय वेगळं की ती व्हिडिओ बेंगलोरची ओळखायची बेंगलोरचं वातावरण जे बेंगलोरमध्ये गेला त्याला तर माहिती नाही, इथनं साबार येणारा काय माहिती. तेच कसं तिथे कसं झालं माहिती आहे ओळखायचं का? बेंगलोरला जाणारी इथं कशाला घेतली बेंगलोरला कुठलं आता ज्याला बेंगलोरला जाते ती येते ती तिथनं घेतली पण ज्यांना बेंगलोरला जायला वेळ नाही ती इथनं घेते ती कसं ओळखणार. आता बेंगलोरच्या गाईचं कसं वागलं तुम्हाला सांगू का, इथं गाईची स्किन क्वालिटी एकदम डिफरंट येते. गाय बघता क्षणी बेंगलोरची गाय वागते आणि समजा एखाद्याला नाव वागतं आलं, एखादा म्हणला की बाबा माझी बेंगलोरची गाय आहे, तर ॲटलिस्ट बाबा जर कधी आणली असेल तर बेंगलोरमध्ये कसं आहे आपल्यासारखं डोंगर वगैरे नाहीत, तिथं मोठी मोठी दगडं वगैरे ऐकलंय, तिथली जमीन पांढरी आहे, आपली जमीन काळी येते, दगड आहेत, तिथलं चारा म्हणजे ती ते माहोलच असं आहे. वशाळ वातावरण असतं का नाही तसं वातावरण आहे तिथलं. आपलं वातावरण तिथल्या वातावरणामध्ये फरक आहे. आता काय काय लोकांनी असं स्वतः लावलं की काय काय तर 2 वर्ष गेली नाही ती बेंगलोरला, तरी बी बेंगलोरचं लॉट येते. मला बी समजून झालं काय त्यांनी शेतकरी बी तिथे घेते. असेल त्यांचं तिकडे व्यापारी बिचारायचं प्रॅक्टिकली नाही, मी काय सांगते, मी रोज जाते. आता मला कोणाला नाव ठेवायला नाही, ज्यानं त्यानं धंदा करावा असू द्या. लोकलची गाय काय चांगली नसते नाही, लोकलची गाय चांगली असते, मग ब्रीड असल्यानंतर चांगलीच म्हणायची. म्हणजे थोडक्यात बेंगलोरची काही कोणाकडनं पण घेताना कमीत कमी एक बेंगलोरचा व्हिडिओ आणि खात्रीचा मला माणूस. ते ज्याची त्याची चॉईस, त्यांना कुठे बी घ्यावं, आपल्याला द्यायचं काही हांदर नाही पडला काय नाही. जे माझ्याकडे येतात त्यांना पण चांगले गाय देतोय. मी स्वतः माऊलीकडे माऊलीला काय सांगितलं, माऊली बाबा तुम्हाला 30 लिटर नाही गायन दूध दिलं तर माझी बदलून द्यायची जबाबदारी, तर मी ते देईन. एक तर माझं जाईल ना तरी यापेक्षा काय होईल वगैरे. आणि मी आज बी सांगतो माझ्यापेक्षा फक्त 10,000 रुपयानं हे बेंगलोरमधनं बी स्वस्त आणून दाखवावी जाऊन आणि इथे बी स्वस्त द्यावी फक्त 10 रुपयाने. मग मी किती खातो माझ्या जेव्हा माहिती, बाकी कशाला काय सांगणार ते. रोज रेग्युलर जातो मी, महिन्याला 50-60 गाय घेतो. 50-60 गाय घेऊन आपल्याला किती राहते मला माहिती आहे. ती एवढं 50-60 गाय घेऊन आम्हाला किंमत नाही, शेतकऱ्याला घ्यायला वेळ टाकतात की तिथे. त्यामुळे हे रेग्युलर शेतकऱ्यांना मी आलतो तेव्हाच बघितलं शेतकऱ्यांच्या किमती जिथं आल्यावर मग आपण काय करतो, शेतकऱ्यांना वेगळी व्यापाऱ्यांना वेगळी किंमत राहते. साहजिकच आहे की जो रोज माल घेतो त्याला किंमत वेगळी लागते. आता याच्यामध्ये मी ज्या आता तुम्हाला सांगतो, आता आपण ब्रीडची तर बोलायला गेलो, ब्रीडमध्ये जर बोलायला गेलो ना तर हरिश भाऊची गाय घेतली होती, हरीश शेड्यांची मी अशोक हरिश भाऊची गाय घेतली होती. 3rd जनरेशनचं कालवड होतं, 50-61 होतं डेन्मार्कचं कालवड. आता माऊली तुम्हाला मी गॅरंटी दिली, असं झालं वासरू माझ्याकडे ब्रीडच्या क्वालिटीचं होतं, वासरू घेतलं मी, दुसऱ्या दिवशी आलं, गाय बसली तर उठलीच नाही, गाय माझ्याकडे 3-4 दिवशी मिली. की जर माझ्याकडून झालं तर शेतकरी माझ्या येऊन घरी बसेल. असं किती तर वेळ झालं बेंगलोरचे काय तर मी आल्या काय झालं, आम्ही कोणाला बोलू नाही, काय मी कोणाला बोलणार आहे. शेतकरी माझ्याकडनं वाईट पाता जुलाब लागलं, फोन हे झालं, फोन ते झालं. आत्तापर्यंत तुम्हाला ज्या ज्या व्यापाऱ्यांनी काय दिलं, तुम्हाला काय रिस्पॉन्स दिला हो त्यांनी. काय नाही बोलू मी म्हणतो जाऊ दे चला आम्ही 5-10 वाढून घेतलं बी असतं, मी मान्य बी करतो. बेंगलोरचे काही म्हणून महिन्यात आता मी घेतलं बी असेल किंवा नसताना घेतलं. एक व्यापाऱ्यानं तुम्हाला सहकार्य काय केलं, आत्तापर्यंत तुम्हाला कुठली गोळीचं नाव सांगितलं, काय सांगितलं का काय दिलं. अगदी समजा तुझं उदाहरण घेतलं तर काय सांगितलं आत्तापर्यंत कोणी. आम्हाला कशाचं काय दिलंय. मग सांगतोय काय, आपण जे कोणी दिलं नाही ते देण्याचा प्रयत्न केला, माणसांना दिलंय. बाबा ज्यांना अपेक्षित होतं की बाबा माझ्या घरी 40 लिटरची गाय यावी, त्यांच्या घरी 40 लिटरची गाय पोचवली, काय मावली, ह्याच्यापेक्षा आपण तर जास्त काय करू शकतो. आता थोडक्यात गाय दाखवा आपण, या 12 दिवसात व्हिडिओ काढलाय माझ्यापेक्षा जास्त काय दादा आणलं, दादा विचारा काय व्यापार गॅरंटी देत हो का. काय बोल व्यापार काय गॅरंटी देतो बाहेर नाही, काय नाही बिनधास्त बोला असं काय नाही बोला. बोलायला काय तिथं आपण बोलतोय असं बोलायचं. त्याला विचारावं सांगा पण तू बाहेर काय आणल्यानंतर तुला व्यापार काय बोली देतो, आता जिथं बोलीत काय येतली तुला. बरं आता सध्या आतापर्यंत आपण म्हणजे किती गायी आपल्या घरी आहेत किंवा आपल्याकडे 10-15 गाय आहेत ह्या सगळ्या घरच्या आहेत की त्यातल्या काही विकतच्या. विकतच्या आहेत, त्या लोणीच्या गाय आहेत त्या. त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे. काय चालतं 10-12 लिटर 25 लिटर दिवसाचं. आणि ज्या व्यापाऱ्यांकडनं घेतली त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे. आता समजा एखादी गाय घेतली त्याच्यानंतर माघारी फोन केल्यावर काय दुधाच्या बोलीत राहत नाही ती, काय आपलं सड बांधायचं आपलं एवढं बोलते ते, दुसऱ्या दुधाच्या काय बोलीत राहत नाही ती. सडला ना अंगाला तरी राहते ती का. सडाच्या अंगात राहतात तेवढं 2 आहेत. दुधाच्या बोलीत कोण राहत नाही ते. दुधाची बाकी बोली तुमचा विषय तुमचं नशीब हा. फळी पावशेर. हा ऐक ना, दुधाची बोली हा विषय रिस्पॉन्स नंतर जा. तुम्हाला समजा एखादी गाय आजारी पडली तर तुम्हाला काय सगळं झालं का, काय नाही काय नाही काय तसलं नाही. उचलणार नाही. मी सांगतो तुम्हाला की प्रत्येकाचं एक गाय विकण्याचा दृष्टिकोन वेगळा असं. आपण काय होतं की बाबा शेतकरी आपल्याकडे येतात म्हणून त्यांना आपण चांगली गाय देण्याचा प्रयत्न करतो नाही का. तर आपण कुठपर्यंत सक्सेस होतोय नाही होतोय हा नंतरचा विषय. फक्त आज दादांना गाय जी आपण दिली आहे, आपण बाबा एकच इच्छा आहे की बाबा आपण तीच म्हणून त्यांच्या घरी 40 द्यावं. आणि त्याच्यासाठी 40 लिटर दूध काढण्यासाठी काय लागतं ते त्यांना 100% मी सांगणार आहे. आफ्टर फिडिंग सगळं नाही का. हा हा ते नुसतं गाय घेण्याला महत्व नाही, गाय तर पण मी दिली पण त्याच्या मागचं नॉलेज व्हायला पाहिजे ना, तर दूध निघतं गायांचं. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी तुम्ही गाय घेतलंय किंवा काय ते व्यापारी यांच्यात असं काय फरक पडतो का की हा बी असाच फक्त बोल बच्चन वगैरे काय असं. नाही नाही नाही
कारण बघा, आपण मी बघतोय, समोर आहे. आपण कसं आहे आतापर्यंत जवळजवळ 10-12 वर्ष झालं या धंद्यात आहे आणि ह्या गायाचं त्या गायाचं जरा वेगळं वाटतंय म्हणजे वातावरण म्हणजे गाया जातीला जरा क्वालिटीला चांगल्या त्या म्हणजे ते दूध म्हणजे आतापर्यंत घेतलेल्या गाय तर ह्या गायात बघता फरक वाटतंय आणि आता तर घेतलेत आता म्हणजे जेव्हा परत कधी याल हां त्यावेळी तुम्ही आम्हाला परफेक्ट सांगाल की कारण कसं आहे व्यापाऱ्यांची बाजू सांगणार त्यांना विकायचं पण आजच शेतकरी की बाबा तुम्ही कसं वागताय तुम्ही खरोखर दुसऱ्या व्यापाऱ्यात ह्यांच्यात काय फरक आहे किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला खरंच वेगळं वाटलंय का एखादी मदत करतात का किंवा याच्या इकडे याच्या आधी फोन केला तर ह्या माणसाने उचललं नाही असं काय झालंय का नाही असं काय झालं नाही आम्ही 2-3 बाऱ्या माघारी गेलो इथनं त्यामुळं आता माघारी गेलो ना आता घेतलेल्या गाया आता वेल्यानंतर मग परत अजून जरा चांगलं वाटलं तर परत येणारच आहे आम्ही म्हणजे मला असं माझं समजा दुसऱ्याकडनं घेतल्या हां. तर ह्यो माणूस तुमचा फोन उचलून किंवा त्या गाईचा आजारपण किंवा काय असं असलं तरी फोन केलाय काय साहे म्हणजे असं पण काय केलंय का त्यांनी का नाहीतर असं नाही ना की नाही ही ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली होती मी लोणीतनं गाय आणली होती नाना ही दादा संगच होता माझ्या त्यावेळेस त्यावेळेस मी लोणीतनं गाय आणली होती गाय घरी आणल्यानंतर गाय पडली आजारी गाय खात नव्हती त्या व्यापाऱ्याला फोन केला ते मनाचा गाड्यालाच गाय बांध आणि सरकीचं आणून ठेव बरं सरकी बी आणून ठेवली तरी बी गाय खायना मग पुन्हा शेवटी मी शेटला फोन केला ते कसला मग ह्यांनी सांगितली माहिती बरीच आपल्याला मग तिथनं गाय हळूहळू कवर झाली बरं ह्यांच्याकडे आधी आलो तो 5,000 व्यवहार मोडला होता म्हणून ह्यांच्यापासून गाई गेली नव्हती लोणीतनं जाऊन गाई घेतली एवढाच विषय तरी सुद्धा माहिती यांच्याकडे घेतली मी शेवटी म्हणजे गाई ह्याच्याकडची घेतलेली नाही तरी पण हे मदत केली ती आम्हाला म्हणजे यांच्याकडनं घेतल्या तर 100%च करतात 100% म्हणजे काय त्यात काही विषय नाही गाई त्यांची आहे तर गाई कुठं आमची? हा. नाही तर कसं होतं बऱ्याचदा गाई ऐकल्याच्या नंतर हात वर असतात कोण नाही नाही तुम्ही? तसा विषय नंबर नाही दिली. तसा विषय असता तर मग हेच आम्ही व्यवहारच केला असता आम्ही तो व्यवहारच केलेला नाही पहिली आहे, आता तर गोष्ट सात तुमच्या हिशेबाने तुम्ही म्हणाल तेवढ्यालाच गाई नेलेली म्हणजे तुमच्या हिशोबाने तर माणूस योग्य बरं आहे. समजा हां, बघा, एक- आणि किमतीचा विचार राहिला तर एक 85 त्यांना काही दिली ती बी 30 लिटर पहिल्यावर करायची हे. दुसरी एक 85 दिली ती बी 40 लिटर करायची काय आपण असं काय वाढीव सडे पैसे घेतो असं काय नाही काय नाही. आणि कोणाला वाटत असलं कमीने भेटते तर बेंगलोरमधनं फक्त आणून दाखवायची ह्याने आमच्यासाठी कमीच किंमत केली हो म्हणून आम्ही त्या दिलेल्या शब्दालाच नाहीचा विषयच केला नाही फक्त सांगण्यात तात्पर्य काय माहित आहे का ह्याने आमची योग्य किंमत केल्यामुळे आम्ही डायरेक्ट येस केले प्रत्येक गोष्टीला आणि किमतीचा विषय नाही गेला हेतल्या आणि बाहेरच्या किमतीत असा कितीचा फरक आहे हा बेंगलोरची गोरज बीत नाही ती बाहेर त्यामुळे विषय झाला नाही किमती चॉईस करण्याचा तरी पण नाही, बाहेरचं तरी काही पण नाही, ही काय गाई फरक आणि आहे. बेंगलोरच्या गाईमध्ये किती फरक पडतोय आता समजा तुम्ही लोणीच्या बाजारात घेतल्यात तिथे कितीला गाई घेतली अहो ती तर लय मोठं कांड आहे ती 171 घेतली होती तिथं साधं राटाळ होतं माहीतच नव्हतं मला ते तेव्हा जात गोत कळत नव्हती गिर क्रॉस गाय होती तसली असल्या तोंडाची असल्या कातणीची आणि गाईला बसा उठत नाही एवढी खास करत गाय 9 लिटर दूध देत होती एका टायमा आणि माणसाला आज बी समजा 18 लिटर काय दिवसाला कास दूध. कमी असते माणसाला वाटतं डालगं कास ते मध्ये झाल्या त्याविषयी काय आता गेलेलं गेलं त्याचा विषय नाही इम्पोर्टेडच्या बऱ्याचशा गाई व्हायला ती गाय आणली आजारी पडली 2 लाखाला एक गाय पडली होती मला 2 लाखाला खर्च करून तीच गाय 1,35,ला इकली 2 लाखाची गाय 15 दिवसात 1,35,ला गाय इकली लय मोठं मोरमोर खोटान झाल्या ते सगळे शेटला माहिती आहे. फोनवर बरं, असू दे, वारंवार फोन आपल्याला करून काम आहे, आपण सांगितलेलं त्यांना धन्यवाद प्रयत्न तुम्ही बोलल्याबद्दल एवढ्या लांब व्हिडिओवरून बघून आल्याबद्दल जी गोष्ट खरं आहे का ती गोष्ट बोललीच पाहिजे ती माणसासमोर. नाही साहजिक कुठं आहे असं. की आम्ही पण शेतकऱ्याशी मोकळं होऊन बोलण्याचा प्रयत्न येत असतो की 4 गोष्टी खऱ्या बाहेर निघतात नाही तर बऱ्याचदा कसं होतं दबाव राहतो, आलं दबाव माणूस जोपर्यंत फ्रेंडली बोलत नाही ना आणि तोपर्यंत तसा माऊली आपला रिपीटर्स कस्टमर माऊली काय असं डायरेक्ट आला नाही माऊली 4 ठिकाणी चौकशी करून 4 ठिकाणी काय दूध देतात का नाही दूध बघून आल्या असं नाही हा. ही काय नवीन माणसं नाही ती हे बी लय तयार मानव आहेत त्यांनी काय असं नाही की गेलं की बाबा हा विकासची गाई चांगली चालली त्यांनी समोर बघितलं म्हणजे दूध आधी देते का एवढी नाही गोष्ट घेतल्यानंतर रिझल्ट कळल्या इथं आले. हा तेवढी जर गोष्ट कळली असती का ती 5,000 रुपये गाय सुली नसती का आज मी आमच्या 4-5 गावातला टॉपचा दूध उत्पादक राहिला असतो फक्त लेट का 5,000 रुपये गाय सुली होती त्यातनं पण आमचं सगळं इसकटलं जुळलंच नाही कोणा मग ते 5,000 साठी 4-5 लाख रुपये गेलं सगळं पाठवून गुतच गेलं 2-1 लाखाला टोपी सगळ्या आता किती गाय? घरी कुठलीच गाय नाही हीच फर्स्ट टाइम गाय आता म्हणजे तिकडचा विषय संपवला विषय गाय गोरच नाही ती घरी तर आणली ती लागली नाही नीट तेव्हा तर कुठं होती गाय. आता इन शॉर्ट सांगायचं विषय तेच काय सांगतो माझं प्रत्येकाला सांगणं आहे शेतकऱ्यांना की आज माऊलीला बी ते सांगितलं की तुम्ही पाया घालताना भक्कम घाला भले तुम्ही 2 गाय घ्या 4 गाय घ्या पण गाय चांगली घ्या जेणेकरून तुमचं होणारं पैदाच बी चांगली व्हावी काय म्हणायचं समजू ज्यादा गाय ठेवला काय व्हॅल्यू नाही आहे तुम्ही 10 गाय ठेवली 10 गायमध्ये 300 लिटर 10 गायमध्ये 250 लिटर दुधाला समाधान झालं की पण तेवढं तर आलं पाहिजे नाही तर नुसतं 20 गाय आणि दूध नाही 200 लिटर काय उपयोग आहे त्याचा त्याचा काय फायदा पण नाही. त्यामुळे ब्रीडवर काम केलं आणि ज्यानं ब्रीडवर काम केलं नाही ना त्याला आज सांगतो ओपनमध्ये त्यानं गोटाचं मोडायचे परत येणाऱ्या भविष्यात त्यानं गोटा मोडायचा आणि परत सुरुवात करायची ज्यानं ब्रीडवर काम नाही, केलं नाही, नाही breedला त्यानं. ज्याला काम नाही त्यानं खरंच हां. हे नाही कारण आता बरोबर, ते ये. परवडतच नाही. हे इकडं दाखवलं हे पण काय बघ आता कर्नाटका मिल्क फेडरेशनचे काय आहे KMFची कुठे? KMFची हिला हिचं क्वालिटी काय माहिती आहे का ॲव्हरेज फाट 4.5-5 फॅट लावते गाई ही
आणि 30-35 लिटर दूध म्हणजे थोडक्यात हे ना ही मसच आहे एच एफमधली मस हे बेंगलोरचं